केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या मुंबई दौऱ्यानंतर भाजपचं मिशन विधानसभा सुरू झालंय। ज्या 50 विधानसभा मतदारसंघात भाजप सहज जिंकण्याच्या स्थितीत आहे, त्यावर अधिक ऊर्जा खर्च न करता निवडून येण्याच्या स्थितीत असलेल्या उर्वरित 75 विधानसभा जागांवर विशेष लक्ष केंद्रित केलं जाणार आहे। निवडून येण्याची शक्यता असलेल्या 75 विधानसभेच्या जागेवर जिंकण्यासाठी भारतीय जनता पक्ष अधिकची कुमक लावेल। विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपच्या चिन्हावर 125च्या वर विधानसभा जागा जिंकण्याचं भाजपचं लक्ष्य आहे। तुषार कोहळे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। तुषार, भाजपच्या पातळीवर विधानसभेचं ध्येय समोर ठेवून नेमके काय प्लॅन्स आखले जात आहेत? प्रज्ञा, भारतीय जनता पक्षाने निवडणुकीसाठी काही सर्वे केले होते आणि त्या सर्वेमध्ये अशी गोष्ट पुढे आली होती की राज्यामध्ये जवळपास अशा 50 जागा आहे जिथे भारतीय जनता पक्ष सहज जिंकू शकतं। मात्र 75 अशा विधानसभा जागा आहे जिथे जर का अधिक ताकद लावली तर त्या देखील जिंकण्याच्या स्थितीमध्ये येऊ शकते। आणि त्याच पार्श्वभूमीवर जेव्हा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे मुंबईच्या दौऱ्यावर आले होते तेव्हा त्यांनी भाजपच्या महाराष्ट्राच्या पदाधिकाऱ्यांसोबत जी चर्चा केली त्या चर्चेमध्ये त्यांनी असे निर्देश दिले की तुम्ही विशेष लक्ष या 75 विधानसभा जागेवर द्या जिथे जिंकण्याच्या स्थितीमध्ये तुम्ही आहे। जर का उदाहरण म्हणून बघायचं असलं तर आपण नागपूर जिल्ह्याचा विचार करायचा झाला तर उत्तर नागपूर ही अशी जागा आहे। सध्या तिथे नितीन राऊत आमदार आहे, मात्र तिथे भारतीय जनता पक्ष देखील तितक्याच ताकदीचा पक्ष आहे आणि तो जिंकू शकतो, अशा स्थितीमध्ये देखील येऊ शकतं। असे महाराष्ट्रातील जवळपास 75 मतदारसंघ आहेत, त्यामुळे सहज जिंकून येणारे 50 आणि जिंकण्याच्या स्थितीमध्ये असलेले 75 असे 125 च्या अधिक भारतीय जनता पक्षाला विधानसभेसाठी जिंकण्याची तयारीच्या सूचना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केल्या आणि त्यासाठी मग विभागीय नेत्यांची देखील नेमणूक करण्यात आलेली आहे। विदर्भासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली, मराठवाड्याची जबाबदारी अशोक चव्हाण यांच्याकडे देण्यात आलेली आहे, उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी ही गिरीश महाजन यांच्याकडे आहे, तर पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी ही मुरलीधर मोहोळ यांच्याकडे देण्यात आली, कोकणाची जबाबदारी हे रवींद्र चव्हाण यांच्याकडे देण्यात आली आणि मुंबईची जबाबदारी ही जर बघितलं तर तिथले जे भाजपचे नेते आहे त्यांच्याकडे देण्यात आलेले आहे। एकंदरीत आपण बघितलं तर या संपूर्ण घटनाक्रमावरून आपल्याला लक्षात येतं की भाजप आता विधानसभेच्या मिशनसाठी तयारीला लागलेला आहे। राज्यभर त्यांच्या नेत्यांचे दौरे सुरू आहे। विशेष करून यामध्ये विधानसभा प्रमुखापासून तर बूथ प्रमुख 50 प्रमुखांपर्यंत मायन्यूट लेवलवरती भाजपच्या वतीनं प्लॅनिंग सुरू करण्यात आलेलं आहे विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।